तर आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी रिलॅक्स झालेली होती, कारण आज मुलांच्या स्कूलला आहे सुट्टी. आज काही संडे नाही आहे, पण त्यांच्या एक्झाम्स सुरू आहेत म्हणून त्यांना 4 दिवस सुट्टी आहे. 4 दिवसानंतरच त्यांचा पेपर आहे. म्हटलं चला सोफा क्लीन करून घेऊयात. यावेळी संडेला पण तब्येत बरी नसल्यामुळे काही सोफा वगैरे क्लीन करायचा झालेला नव्हता. म्हटलं आज वेळ आहे तर करून घेऊयात, म्हणून इथं मी सोफा क्लीन करायला घेतला आहे. सगळ्यात आधी उशा सेपरेट काढल्या, सोफा ओढून घेतला आणि सगळ्यात आधी सोफ्याखालचा झाडून घेतला. आणि आमच्याकडे काय व्हॅक्यूम क्लीनर नाही आहे, त्यामुळे आम्ही या पद्धतीनेच सोफा क्लीन करतो. आणि रोज रोज आम्हाला होत नाही, वरचेवर झाडणं होतं पण डीप क्लिनिंग होत नाही, म्हणून आज डीप क्लिनिंगच मी करून घेते आहे. त्यानंतर सोफा वगैरे नीट लावला आणि कचरा काढून मस्त अशी लादी क्लीन करून घेतली. मग सोफा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लावून घेतला आणि मग ज्या उशा आहेत त्याचे सुद्धा मी लावून घेतल्या. आणि मग म्हटलं चला लागलंच लादी वगैरे क्लीन करून घेऊयात, म्हणून मी लादी क्लीन करून घेतली. आणि हा आहे आपला फायनल लुक. मस्त दिसतं आणि टापटीपणा घरामध्ये असेल तर लक्ष्मी देखील नांदते आणि आपल्याला देखील रिफ्रेश वाटतं. त्यानंतर मशीनला कपडे वगैरे लावून घेतले, मशीन चालू केलं आणि मग अन्वीला बाबा घेऊन चाललेले होते बाहेर. तर तिचं म्हणणं होतं की नीलदादाने देखील माझ्याबरोबर यावं, तर खुश झालेली होती नील येतोय हे बघून. त्यानंतर मस्त कामं वगैरे आवरल्यानंतर मी इथं आपल्या घरचेच मस्त गोड असे चिकू खाल्ले. तेवढ्यात आलं माझं एक पार्सल. तर मी यांचा बड्डे आलेला आहे जवळ, त्यासाठीच हे पार्सल मागवलेलं आहे आणि त्यांच्याच आवडीचं आहे. तर यावेळी काय मी सरप्राईज गिफ्ट वगैरे देण्याच्या भानगडीत पडले नाही. त्यांना डायरेक्ट विचारलं, सांगा तुम्हाला काय बड्डे गिफ्ट हवं आहे. तर ते बोलले 2 वर्षापूर्वी जे तुम्हाला गिफ्ट दिलेलं होतं बड्डेला तेच हवं आहे. तर मी हेच शूज दिलेले होते त्यांना 2 वर्षापूर्वी आणि ते मी स्वतःच्या चॉईसने घेतलेले होते आणि सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेले होते आणि त्यांना कम्फर्टेबल देखील होते. तर सेम शूज मी यावेळी देखील मागवलेले आहेत आणि खरंच खूप जास्त भारी आहे. तुम्हाला हवे असेल तर लिंक टाईप करा, तुम्हाला मी त्याची लिंक देईल. खरंच खूप जास्त भारी आहेत हे शूज. तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि असं संपला आजचा दिवस. तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.